थोडीफार एखाद्या कुत्र्याला जागा मिळू शकते तर माणसाला का नाही मिळू शकत? तुमच्याच शेतामध्ये कुठंतरी कोपऱ्याला जागा द्या. किती जागा लागणार आहे त्याचे पैसे आम्ही देऊ तुम्हाला, म्हणजे हक्काची होईल ना माझी जागा. मीटिंग आहे, मीटिंग झाल्यानंतर आचारसंहिता लागली आहे, आता बैठकी झाल्यानंतर निर्णय घेऊ. तोपर्यंत मी काय म्हणणार, ती बॉडी जी आहे ती तर महानगरपालिकेमध्ये ठेवून घ्या. नसेल तर मला एक लेखी अर्ज द्या सिव्हिल मधून की 8 दिवस बॉडी तिथं राहील, आम्ही त्याला पण मान्य. लोकप्रतिनिधी काय सांगितलं, काय तुम्ही बोलवा कानसुळे साहेबांना इथं. मॅडम बोलवा कानसुळे साहेबांना, तोंडाकडे बघत बघ बसायचे काम आहेत का? मी तुम्हाला आधी आलं म्हणलो बोलवा कानसुळे बोलवा इथं समोर लिहून द्या. ते विषय आहे का 100% आहे, पण हे विषय मोठा आहे. आत्ताची जी जागा महानगरपालिकेची जिथं असेल ती जागा ह्यांना द्या. आणि डॉक्टरने जर सुट्टी दिली तर चेक तिकडे घेऊन या. अगं डॉक्टर दुपारपासून घेऊन जावं म्हणायले. हात झाले का परत आमचे लोक सगळं करता. अजिबात तुम्ही करू नका. जे आहे ते आमचं आम्हाला जागा द्या आणि पुढचा रस्ता बघा. आम्हाला सध्या तुम्ही इथं मान्य करा तिथं मान्य करा, ही प्रकरण दाबायचा विषय करू नका तुम्ही. आम्ही 12 वर्ष झाले प्रश्न दाबायचा नाही, ही प्रश्न माणसामुळे म्हणतोय तुम्हाला. ऐका ना का तिथं तुम्हाला अर्थ होणार नाही, कारण मी तिथं राहीन. नंतर काय आता नंतर ऐका ना 2 मिनिटं नंतर कोरोनाची किती जागा आहे ती, म्हणजे कोरोनाच्या कब्जासाठी 1.5 एकर असेल. 1.5 एकर 3 वेळा तालपत्र करू नये. आता काय डबल कोरोना येणार, डायरेक्ट पर्याय. तुम्हाला पण अडचण नको कशाला, ती जागा आहे तालपत्र करा फक्त. ती लिगल हिरड्यांचं आहे. आम्ही तिथं त्याच जागेमध्ये साईडला हिंदू आमचे हिरडे जर गेले तर त्यांचे अंत्यविधी तिथं करू शकतो, मुस्लिम तिथं दफन करू शकतो. हाता निर्णय घेऊ शकतो तुम्ही. आम्ही काय म्हणत नाही की वैयक्तिक नवीन जागा द्या, त्याची जबाबदारी तुम्ही घ्या. पुढच्या जीबीत विषय मांडू नका. नाही असं नीती स्वरूपात डेट वर ठेवून देऊ. माझं पत्र चालू आता पत्र. मला काय म्हणायचंय, आता ज्यांनी प्रस्ताव मांडलाय ना त्या प्रस्तावाला जागा अवेलेबल आहे. जीबीत होईल आता कसं बांधू. ऐका ना, मी काय म्हणते, कोरोनाची जागा म्हणजे पेशंट साठीच आहे ना. आता परत आता तुमची इच्छा आहे का कोरोना वापस यावा? नाही तर येणार आहे ना, येणार तर नाही. बसून मग एवढं करा की ती जागा दानपत्र फक्त आणि फक्त तृतीय पण त्यासाठीच म्हणून द्या. फार मोठे उपकार. मी आयुष्यभर तुम्हाला मरून जरी मातीत गेलं तुम्ही तुमचं नाव घेईन. कोणीतरी पुढाकार घ्या. नाव ही कायम स्वरूप राहणार आहे. थोडस पुढाकार घ्या, माझी फार मोठी रिक्वेस्ट आहे. आम्ही तुमचे लेकर या भावनेनं थोडस मी